24 जून 2016 नागपूर सुरत महामार्गावर भीषण अपघातानं 18 जणांचा बळी घेतला। क्षणात होत्याचं नव्हतं झालं। मृतांच्या कुटुंबांची वाताहत झाली। पण या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लागली आहे का? प्रशासनाचा धाक वाहन चालकांना आहे का? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केला। त्यात असं भयान वास्तव समोर आलं। एकाच दिवशी एकाच अपघातात 18 जणांना आपले प्राण गमवावे लागले असले तरी महामार्ग वाहतुकीला शिस्त म्हणून लागलेली नाही। एकमेकांच्या पुढे निघण्याच्या नादात महामार्गावरील वाहन चालक सर्रास असं नियमांचं उल्लंघन करताना दिसून येतात। दुचाकीस्वारांचं तर असं सर्रास चित्र महामार्गावर दिसून येतं। नियमबाह्य वाहतुकीवर ज्या आरटीओनं निर्बंध घातले पाहिजेत त्या विभागाचं महामार्गावर कुठेही अस्तित्व दिसून आलं नाही। रस्ता छोटा आहे, दोघी बाजूला इथं संरक्षण भिंत पाहिजे आणि आमचे घर रस्त्याच्या बाजूला आहेत, म्हणून संरक्षण भिंत असणं एकदम आवश्यक आहे। पण हे आम्ही वारंवार सांगता पण कोणी ऐकत नाही दादा। इकडं असं 9 शीट 10 शीटचे पासिंग राहते गाड्यांना, तर 20-20 25-25 लोकांना भरून असे जनावरांसारखे कुमून घेऊन जाता। प्रशासन काही लक्ष देत नाही। या रस्त्याचं आम्ही कमीत कमी 15-16 वर्षापासून ऐकत आहे की काम चालू आहे, काम सुरू होणार आहे, असं आहे तसं आहे, पण काही होत नाही। नागपूर सुरत महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्याचं ठिकठिकाणी दिसून येतं। रस्त्याच्या मधोमध असे खड्डे पडलेत, तर दोन्ही बाजूला रस्ता आणि जमिनीमध्ये अर्ध्या फुटांपेक्षा मोठा गॅप तयार झालाय। पुलाच्या बाजूला कठडे नाही। रस्ता सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसून वाहतूक सुरू असताना ना प्रशासकीय यंत्रणा ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करते, ना नागरिक सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत आहेत। प्रशासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे 1-2 नव्हे तर तब्बल 18 लोकांना आपले जीव गमावे लागलेले आहेत। प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन विभाग यांची कुठे ना कुठे चूक दिसून येते। कारवाई कोणावर होणार, कधी होणार आणि होणार की नाही असे एक ना अनेक प्रश्न या अपघातानंतर अनुत्तरित आहेत आणि यांची उत्तरं मिळतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। जिल्ह्यात पोलीस यंत्रणा तरी या अवैध वाहतुकीविरोधात कारवाई करताना दिसते। आरटीओ विभाग फक्त सीमा तपासणी नाक्यापुरता सीमित आहे। आरटीओ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचा ढिम्म कारभार आणि नागरिकांची दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची मानसिकता बदलली तरच रस्ते अपघात नियंत्रणात येतील। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।